समाजसेवा शिबिर आणि जेएसपीएम संस्थेचे संस्थापक सचिव आणि महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं समाज प्रबोधन रॅली काढून सामाजिक संदेश देण्यात आला। तसेच सामाजिक बांधिलकी या नात्यानं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला वृद्धाश्रम काळेपडळ या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनं किराणा, अन्नधान्य आणि खाण्याच्या वस्तू तसेच भाजीपाला हे देण्यात आलं। तर प्रबोधनपर काढलेल्या रॅलीमधून झाडे लावा झाडे जगवा, भ्रूण हत्या थांबवा, महिला शिक्षण, सर्वांसाठी शिक्षण, सामाजिक सलोखा जपा, अंधश्रद्धांना बळी पडू नका, तसेच श्रद्धा मात्र ठेवा अशा विविध आशयांचे फलक हातात घेऊन छात्र अध्यापिकांनी रॅलीमध्ये घोषणाही दिल्या। तसेच ही रॅली काळेपडळ येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला वृद्धाश्रम या ठिकाणी पोहोचली आणि त्या ठिकाणी महाविद्यालयाचे छात्र अध्यापक, छात्र अध्यापिका आणि सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि संस्थेच्या वतीनं वृद्धाश्रमाला किराणा, खाण्याचे पदार्थ, अन्नधान्य याचं त्या ठिकाणी गरजू वृद्ध महिला यांच्यासाठी हे वाटप करण्यात आलं। त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साई सकल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक ज्ञानेश्वर दळवी, त्याचबरोबर जेएसपीएमचे उपाध्यक्ष गिरिराज सावंत, संकुल संचालक डॉक्टर वसंत बुगडे, डॉक्टर संजय सावंत, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे, वृद्धाश्रमाच्या संचालिका शशिकलाताई वाघमारे, समाजसेवा विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक अजित चव्हाण, डॉक्टर भरत गोरडे, प्राध्यापक दीपाली थोरात, प्राध्यापक सीबा बनसोडे, प्राध्यापक निलोफर पटेल शेख, प्राध्यापक दत्तात्रय साबळे, प्राध्यापक अर्चना राऊत, डॉक्टर वर्षा गायकवाड, कार्यालयीन प्रमुख सुग्रीव जाधव आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, छात्र अध्यापक, छात्र अध्यापिका आणि विद्यार्थी संसदेचे पदाधिकारी या सर्वांनीच विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली, तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक अजित चव्हाण यांनी केलं, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर भरत गोरडे यांनी मानलं। रमेश कुंभार, झूम ऑन न्यूज, पुणे।